तर मैत्रिणींनो, सकाळी फिरायला गेले होते आणि एक वेल आहे ना एका झाडावर पसरलेली होती आणि त्याच्यावर पहा अशा पद्धतीने हे कृष्णकमळसारखे फूल लागलेले होते. तर मला खूपच असं भारी वाटलं पहा. तर हे फूल मी ना तोडून आणलं आणि आता इथं पहा एकदम कृष्णकमळसारखं आहे आणि आपल्या परसबागेमध्ये फुललेली आहे जांभळी आणि पांढरी गुलबक्षी. तर खूप सुंदर छटा आहेत पहा आता या गुलबक्षीला यावर्षी. आणि इथे ना ठेवलेलं आहे मांजरींसाठी चिमण्यांसाठी पाणी. तर मस्त आपला बाग पण फुललेला आहे आता. तर सकाळी सकाळी खूप भारी वाटतं इथं. तर आता आहे ना पाटामध्ये चाललोय मूर्ती विसर्जित करायला. जेव्हा आपण घरामध्ये फर्निचर करतो ना तर पहा खूप असे जाळे होतात आणि हे मेंटेन ठेवायचं खूप असं अवघड आहे. तर आज आहे ना आता ह्या सर्व गाद्यांच्या आहे ना आम्ही खोळी काढल्या धुवायला. तर ह्या उशांच्या पण आणि तुम्हाला दाखवते पहा या फर्निचर खाली एवढे असे जाळे निघालेत पहा. तर एवढा केअर आणि दिसत पण नव्हता घरामध्ये. एकदम स्वच्छ असं घर दिसतं. पण ज्यावेळेस आपण हे सर्व काढायला घेतो ना फर्निचरचे जाळे तर त्यावेळेस एवढे असे जाळे बघा निघालेत सगळ्या फर्निचरला. तर वेळोवेळी जर व्यवस्थित हे जाळे काढले व्यवस्थित केलं तरच फर्निचर आहे ना आपलं जास्त दिवस टिकतं पहा. आज आहे ना आता सगळं काढले गाद्याच्या खोळी धुवायला. अशा पद्धतीने आता ही चालू आहे आमचं काम. आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदायची असेल, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची असेल तर वेळोवेळी घर आहे ना स्वच्छ करायला पाहिजे. कितीही स्वच्छ घर दिसलं ना तरीही जाळे हे दिसत नाहीत लवकर, पण जाळे घरामध्ये असतात. आपण 2-3 महिन्यातून हात मारला ना तर बरोबर सर्व जाळे आपल्याला दिसतात आणि आपण ते स्वच्छ करायचे आहे. तर आम्ही 2-3 महिन्यातून घर अगदी स्वच्छ करत असतो पहा. आणि आता माझं पारायण पण सुरू आहे भगवद्गीतेचं. तर वेळात वेळ काढून सर्व काही करत असतो आम्ही. संपूर्ण अशी देवपूजा झाल्यानंतर माझ्याकडून एक अनर्थ घडला आणि मनाला खूप अशी हुरहुर लागलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं देवघर किती सुंदर मी रोज सजवते फुलांनी. आणि आता श्री विष्णूंच्या दरबारामध्ये, राम दरबारामध्ये मी लावत असते तुपाचा दिवा आणि या देवांना मी तेलाचा दिवा लावत असते. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज सकाळी सकाळी ना देवपूजा करून घेतली. तर सर्व काही आवरलं, देवपूजा झाली आणि पहा माझ्याकडून आहे ना आज देवघरातली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फुटली. तर एकदम असा धक्का लागला. तेलाची बाटली ठेवायला गेले आणि धक्का लागला. तर पहा ही सर्व मूर्ती ना फुटून गेली. तर मला खूप वाईट वाटतंय. आता रोज मस्त अशी पूजा करत होते मी विठ्ठल रुक्मिणीच्या या मूर्तीची. तर छान अशी होती पहा ही मूर्ती. तर आता मी आहे ना ही मूर्ती ना पाटाच्या पाण्यात सोडून येते, कारण वाहत्या पाण्यात आहे ना हे सोडायचं असतं देव. तर आता हे ना पाटाच्या पाण्यात सोडून येते. तर मला म्हणजे बराच वेळेचा असं एकदम असं वाईट वाटून राहिलंय, कारण देवघरातली ही मूर्ती ना पूजा केल्यानंतर माझ्याकडून धक्का लागला आणि पडली. तर खूप असं वाईट वाटतंय. तर आता मी चालले ही मूर्ती पाण्यात वाहत्या पाण्यात सोडायला. सगळी स्वच्छता झाल्यानंतर आहे ना सर्व आहे ना खोळी धुवून टाकल्या वाळायला. आणि ज्योती आलेली आहे आता किचनमध्ये. तर ज्योती करत आहे आज इडली सांबर. तर रात्रीच भिजायला घातलं होतं इडलीचं सर्व आणि मस्त असं आता पहा हे मिश्रण करून घेतलं इडलीचं. तर ज्योती इडली सांबर करते तोपर्यंत आता मी चाललेली आहे मूर्ती विसर्जित करायला. तर चला आता आमच्याबरोबर घेऊन जाते. तर मुलांना आठवड्यातून एकदा का होईना असा बेत लागतोच, त्यामुळं घरच्या घरीच मस्त असं बेत ज्योती करत असते पहा. तर सुंदर असं इडली सांबर आज ज्योतीने केलं होतं सर्वांसाठी. व्हिडिओ एडिटिंग करायला 2-3 दिवस गेले आणि त्यामध्ये मला लगेच सर्दी खोकला सुरू झाला. वातावरणात बदल झाल्यावर ना लगेच सर्दी खोकला जाणवतो. तर आता खूप असा वातावरणात बदल होत आहे. रोज थोडा तरी पाऊस येतोय. तर माझ्या लहान बहिणीचा फोन आला होता आणि ज्योती स्वयंपाक करता करता फोनवर बोलत होती. तर चला आता मी चाललेले आहे मूर्ती विसर्जित करायला. तर आता आहे ना पाटामध्ये चाललोय मूर्ती विसर्जित करायला आणि 11 वाजले असते ना आता. तर इतकं असं ऊन चटकलंय ना, पाटाला भरपूर असं पाणी.
तुम्हाला दाखवते पाटाचा परिसर पण आणि पाटाचं पाणी आणि आणि पाट नवीन पूल झालाय आमच्या. जो म्हणजे आधीचा जो होता ना तो छोटा तर पहा हा नवीन पूल झालाय बरं का आता आणि झालाय मस्त. आता इथं विठुरायाची मूर्ती विसर्जित करू राहिले पडल्या विठुराया. ऋषा कशाला दगड मारतो. तर हा नवीन पूल झालेला आहे. बाय. आणि तो जुना पूल आहे बरं का. पहा. तर मैत्रिणींनो मूर्ती ना विसर्जित केली पाटाच्या पाण्यामध्ये आणि घरात जर ठेवली असती ना अजूनच वाईट वाटलं असतं. त्यामुळं लगेच विसर्जित करून टाकली आणि घरात ठेवल्यावर पण कुठं ठेवावं हा प्रश्न पडतो. तपश्चर्या करतो का. आज आहे ना घरातली पूर्ण साफसफाई केली पहा सोफ्याची आणि हॉलची आहे ना क्लिनिंग केली. तर आज बराच वेळ झाला उशीर झाला आज सगळं काही आवरायला. ज्योतीने लावलं इडली सांबर तोपर्यंत आम्ही ना आलो आता मूर्ती टाकून. तर चला स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या घरामध्ये मुलांच्या खाण्याच्या खूप तऱ्हा असतात. ऋग्वेदला खायचं होतं इडली सांबर, त्याच्या पप्पाला पण इडली सांबर खायचं होतं, पण ऋषांगला चटणी बरोबर इडली खायची होती. तर ज्योतीने पुन्हा खोबऱ्याची चटणी केली. तर जेवायला जवळजवळ 12 वाजल्यामुळं आमचं आता पोटभर इथं जेवणच झालं होतं इडली सांबर आणि चटणीचं. तर पूर्ण अशा सोप्याच्या ज्या खोळी धुतलेल्या होत्या त्या आता लावायच्या, कारण संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि खोळी पण छान अशा वाळल्यात. पण इतकं ना खूप मोठा टास्क असतो या सोफ्यावरच्या गादीच्या खोळी लावताना. तर कोपऱ्याला कोपराच जुळला पाहिजे तरच ती चैन लागते आणि खूप मोठी गादी असल्यामुळं काय होतं ती इकडं सारखी सरकत असते. तर दोघं तिघं या खोळी लावायला लागतात पहा. तर ज्योतीने आणि मी आहे ना व्यवस्थित अशा सर्व खोळी लावून घेतल्या. घरामध्ये स्वच्छता करायची असल्या ना तर स्त्रियांचा खूप मोठा असा टास्क असतो पहा. तर सर्वांना हे करावंच लागतं तरच घर आपलं स्वच्छ राहतं, मेंटेन राहतं, फर्निचरही व्यवस्थित राहतं. तर हे सर्व हातात घेतल्याशिवाय स्वच्छता होत नाही. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आम्ही दोघीही मिळून आणि घरामध्ये स्वच्छता करत असतो. तर चला व्हिडिओ कसा वाटला आज इथपर्यंतच व्हिडिओ आता मी एंड करते. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.